मी हडपसरमध्ये आलोय. हडपसरमधल्या या पांढऱ्या मळ्यामध्ये दिवसेंदिवस आज एक जीव गेला, उद्या एक जीव जायचा, परवा एक जीव जायचा. परंतु ह्या जीव जाण्यामागं काय कारण आहे हे लोकांना समजत नव्हतं. प्रत्येकाला लक्षण मात्र सेम होते. तो माणूस घरी यायचा, जेवण करायचा, जेवण केल्याच्या नंतर उलटी व्हायची, पाणी मागायचा आणि ते पाणी शेवटचं ठरायचं. मित्रांनो, त्यानंतर बातम्या समोर आल्या आणि बातम्यामध्ये समजायला लागलं की पिंपरी चिंचवडमध्ये देखील 7 जीव गेले आणि त्यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये दारू, विषारी दारू समोर आली. आणि या भागातले देखील काही जे काही पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आले त्यामध्ये देखील समोर आलं की त्यांचा जीव हा विषारी दारूमुळे गेला. आणि त्यानंतरच जो पहिला जीव गेला तो जीव यशवंत पवार यांचा गेलेला आहे. आणि त्यानंतर मात्र यांच्या परिवाराला समजलं की आपल्या देखील परिवाराच्या सदस्याचा जीव कदाचित दारूमुळेच गेलाय आणि त्यांनी देखील आवाज उठवायला सुरू केला. काय तुम्हाला पहिली माहिती भेटली आणि काय आता तुमची मागणी? आता माझी मागणी एवढीच आहे की इथले दारूचे धंदे बंद व्हावेत, बाकीच्या लोकांना नाही का सुरक्षितता मिळावी. इथले जे लहान लहान मुलं आहेत ते सुद्धा त्या व्यसनाच्या आहारी गेलेत, म्हणून सरकारला तेवढीच विनंती आहे की दारूचे धंदे बंद करा. तर आता समजा जर त्यांनी काय ऍक्शन नाही घेतली तर आमचे नगरसेवक येऊन गेलेत आता, नितीन दादा गावडे आणि तसेच रोहित दादा पवार ते पण येऊन गेले. तर त्यांनी सांगितले जर समजा पोलिसांनी काही ऍक्शन घेतली नाही तर पुढे आपण रस्त्यावर आंदोलनासाठी उतरू. पोलीस या भागातून 100-200 मीटरवरती पोलीस स्टेशन आहे, हो. येता जातात पोलीस राऊंड मारतात, मग त्यांना ही गोष्ट लक्षात नाही आली का? त्यांच्या लक्षात आहे, त्यांना माहिती आहे, ते येतात पोलीस स्टेशनला, त्या लोकांना पोलीस स्टेशन पर्यंत नेतात की नाही माहिती नाही का. गाड्यांवरती ते लोक परत घेऊन जातात त्या लोकांना की गाड्यांवरती ते लोक परत 10-15 मिनिटात इथं असतात चालू. दारूचे धंदे परत व्यवस्थित आहे तसं चालू होते. आता सकाळी रोहितदादा पवार यांनी ते दारूचा धंदा तोडलाय, तरी सुद्धा त्यांचे दारूचे धंदेवाली लोक सगळे बाहेरच उभे होते, जे तिथं कामगार आहेत ते कोणी काय आहेत. तर नगरसेवकांनी स्वतः पोलिसांना सांगितलंय, PSI ला आता माझ्या समोर फोन केला होता की ते दादांनी असं करून गेले तरी पण ते लोक बाहेर आहेत, म्हणजे का भीती नाहीये त्यांना. तुम्ही लोक ऍक्शन घेत नाही पोलीस लोक म्हणून भीती नाहीये त्यांना. थोडासा त्यांनी राडा केला तर बरोबर घाबरतील ना. जनता आहे ना ही, पोलीस कारवाई करत नाहीत ना, म्हणून पोलीस आणि दारू विक्रेता यांच्या मिलीभगतमुळे हा म्हणायचं का तुम्हाला? मला पोलिसांबद्दल नाही म्हणायचं, कारण जे खिसे भरतात ते पोलिसांचे नाही भरत. थोडक्यात थोडंफार भरत बी असतील, नाही असं नाही, पण दारूच्या धंद्यावाल्यांचे पूर्ण खिसेच काय मस्त बँका बिंका पेट्या भरलेल्या आहेत त्यांचे, म्हणून त्यांचा पहिल्यांदा दारूच्या धंद्यावाल्यांचा पहिल्यांदा सत्यानाश व्हायला पाहिजे. त्यांचं करा, ते पोलिसांच्या हातातच आहे, ते त्यांचं काय करायचंय ते त्यांच्या हातातच आहे. त्यांनी केलं ना तर ऑटोमॅटिकली सगळं होते. गुन्हेगारांच्या मुसक्या आवडणं गरजेचं आहे दादा. पोलिसांनी जर त्यांच्या मुसक्या नाही आवडल्या तर मग आमच्यासारख्या सामान्य लोकांनी न्याय कुणाला मागायचा? न्याय कुणाला मागायचा? आता जर नगरसेवक 3 वेळा जर सांगतोय, तुमच्या समोर सांगितलं दुसऱ्या न्यूजवाल्यांना की असं अशी गोष्ट आहे ना, असं असा होत आहे, जर मग माझ्यासारखं तर त्यांना सांगतोय, पण ते पण तिथं काहीतरी काय त्यांची मिटिंगला सांगतच असतील ना, बोलतच असतील ना, मग यांचं ऍक्शन कोण घ्यायचं? तुम्हाला व्यवस्थित राहायला भीती नाही वाटत का की आपण एवढं व्यवस्थित राहतोय, जे एवढे आमच्या लेकरांना आम्ही मागे जाऊ देत नाही, त्यांना मारत मारत बसतो की जाऊ नको मागं, आपला इथंच बस, जाऊ नको मागं, आपला इथंच बस. काय करणार आहे दुसरं आम्ही? म्हणजे आता माझ्या घरात मी एकटा, आता माझ्या घरात मी एकटा, मी एकटा सगळ्यांचा ठेका घेतला, दुश्मनी घ्यायची मी सगळ्यांची, माझं झालं काय, माझ्या घरच्यांनी परत उघड्या घ्यायचं. तुम्ही रात्रीचं या, स्टिंग ऑपरेशन करा, या पट्ट्यात ह्यो रोड आहे, माझ्या घराच्या 20 मीटरला रोड आहे, त्या रोडला बघायचं रात्रीचं 1.5, 2, 2.5, 3 सगळेजण बोंबलत हिंडत असतात, गाड्यांना टाटा टाटा ते फटाकडे वाजवत फिरत असतात, कोण शिवाय देत हिंडत असतं, कोण काय करत असतं. ह्याला पर्याय कोण करणार? मी करू? म्हणजे माझ्यासारखा एक सामान्य मी सोडा, अहो भरपूर आहेत, भरपूर आहेत. आता माझ्यासारख्या सामान्याने त्यांना बघायचं, बरं त्यांना बघायचं, त्यांच्या संग वाद घालायचा आणि मीच गुन्हेगार म्हणून ठरवायचा का? तर ते लोक म्हणणार साहेब आम्ही चाललो होतो, आम्ही 4 जण आहेत, हा एकटाच होता, विचारा त्याला, हा आला म्हणून आम्ही मारलं, हे केलं ते केलं. म्हणजे चांगलं करणारा गुन्हेगारचा असेल
तर मग नाही केलेलं काय वाईट आहे? बरं. तुमचं तुम्ही बघा, आम्ही आमचं बघतो, हेच म्हणणार ना सामान्य माणूस, काय बोलणार दुसरं? तुमच्या भागात सीसीटीव्ही काय लावलं? अहो सीसीटीव्ही लावला तर काही झालं दुसऱ्यांचं तरी आमच्याच घरी येणार. आता मी असेल नसेल माझ्या पोलीस आहे, आता मी जर सीसीटीव्ही लावला तर त्यांना जर बघायचं आहे काय तर ते कुठे येणार? माझ्या घरीच येणार ना. राउटर चेक कर, तुझी मशीन दाखव, तुझी कॅमेऱ्याची फुटेज दाखव, कुठे येणार? माझ्याकडेच येणार. मग माझ्या घरी मी असतो तर पाहिजे. बरं, मी जर तुमच्या करता मी घरात बसाव तर माझ्या घरात काय कोण काय बघणार? माझ्या घरात लेडीज असतात, पोरं आहेत, पोरी आहेत, पोलिसांनी आई आहे. त्यांनी ऍक्शन घ्यायला पाहिजे. बरं तुम्ही आणून लावा ना इथं सीसीटीव्ही पोलिसांनी. एक कनेक्शन मी देतो लाईटीचं, वायफाय तुम्ही करा, तुमच्या इथं ठेवा, चौकीलाच जमा करा ती फुटेज. लोकांना कशाला काय मागायचे? बरोबर. म्हणजे हडपसरमध्ये जे काही किंवा पुण्यामध्ये जे महत्वाचे गुन्हेगारीचे ठिकाण आहेत जिथं रोज रात्री या अशा तुम्ही जर ठरवता, पोलीस प्रशासनाने जर ठरवलं तर यांच्या मुसक्या आवळू शकतात. हे मान्य आहे का नाही तुम्हाला? तुम्ही एक रिपोर्टर सामान्य आहे, मान्य माझ्यासारखे. पण माझ्यासारखं जर तुम्हाला सांगण्यापेक्षा, अनपढ माणूस जर सांगण्यापेक्षा शिकलेले सवरलेले तुम्ही लोक आहे की नाही? काय बरोबर. आता हे जे काही तुम्हाला घरात दुःख झालंय त्याच्यावरती काय तुमची मागणी आहे किंवा काय शेवटचं? हे अवैध धंदे माझ्या पांढऱ्या माळ्यातनच नाही, माझ्या गावातनं, माझ्या देशातनं तुम्हाला जर बंद करता येत असतील तर बंद करा. भविष्य वाचवायचं, माझ्या लेकरांना वाचवायचंय, आपल्या देशातल्या भविष्यांना वाचवायचंय, चांगलं करायचंय तर चांगलं करा, नाही तर जे होत ते चालू द्या. मग आता काय बोलणार ह्याच्या पलीकडं? पण घरात एक जीव गेल्याच्या नंतर पण काहीच करता येत अजून नाहीये. सामान्य माणूस करणारच काय? आता मग मी कुणाला धरून आणून मारून काय होणार आहे का? दारू धंद्यावाल्याला आता ऍक्शन घेत नाही तर सामान्य माणूस काय करणार आहे? कामधंदा सोडून पोलीस चौकीच करत बसलं तर पोटपाण्याला खाणार काय? हे 3-4 वर्षापूर्वी जेव्हा सगळ्यात मोठा गांजा धंदे चालू होते ना या पट्ट्यांनी सगळीकडे, तेव्हा पण अर्ज दिले होते. तेव्हा पण अर्ज बंद, दारूचे धंदे बंद केले होते, गांजाचे धंदे बंद केले होते. 15 दिवस महिना, 15 दिवस महिना अशा टप्प्याने धंदे परत चालू झालेले. तर आता हे मग आपण कव्हर करणार आहे? मग मी एक सामान्य किंवा बाकीचे आहेत, प्रत्येकाने एकेकानेच केलं तर काय होणार आहे? बरं, नगरसेवक जर सांगून नाही ऐकत आहे तर सामान्य सांगून कोण ऐकणार आहे? काय तुमचं या सगळ्या घटनांकडे तुम्ही आता एका बाजूला दुःखाचा डोंगर आहे आणि दुसऱ्या बाजूला पुणे पोलिसांवरती आरोप पण केले जातात की त्यांच्यामुळेच हे सगळं काही घडलंय. तुमचं काय म्हणणं? माझं बी तेच म्हणणं आहे की पोलिसांनी दखल घेतली असते तरी आमच्यावर अशी वेळ आलीच नसते. दारूचे धंदे त्यावेळेस बंद केले असते तर ही वेळ आलीच नसते. म्हणजे पोलिसांच्या आणि विक्रेत्याच्या मिलीभगत जीव गेले. साईड डोंगर देखील आपल्यासोबत आहे. तर काय नक्की या सगळ्या घटनेकडे तुम्ही कसं बघताय आणि कोण दोषी तुम्हाला असं वाटतं? मी 2 ते 3 घरी जाऊन आलेलो आहे आणि मला बोलायचं की यशवंत रघुनाथ पवार यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांना दारूचं व्यसन होतं का नाही हे मला माहित नाही, परंतु काही गोष्टी असतील, त्यांना दारू पिली असेल किंवा त्यांचा जीव गेला असेल, हे कोणाचं मत आहे हे काही लोक म्हणतात. आता त्यांच्या घरल्याकडून बाहेरून मला काही समजलेल्या गोष्टी आहेत की ज्या वेळेस घरी आले त्यावेळेस काहीतरी दुखलं वगैरे आणि बाकीच्या गोष्टी झाल्या त्यांच्या, म्हणजे मृत्यू झाला त्यांचा. डायरेक्ट असा मृत्यू झाला नाही, पण दारूनच मृत्यू झालेला आहे. आणि हे पण सांगतात की यांच्या घराच्या साईडला तिथं दारू चलते, बऱ्याच काही गोष्टी आहेत, गांजा वगैरे, आणि रात्रीसमोर त्यांना झोप लागत नाहीये. परंतु पोलीस यंत्रणेला कळून सुद्धा वारंवार देखील नगरसेवकनं सांगितलं, सर्वांना सांगितलेलं आहे, महापौरांना सांगितलं, सर्वांनी सांगितलेलं आहे, पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा, तरी सुद्धा त्यांची दखल घेतली जात नाहीये. परंतु एखाद्याचा जीव गेल्याच्या नंतर यांचे डोळे उघडलेले आहेत का नाही हे खूप मोठा प्रश्न पडतोय सर. बरोबर. नक्कीच या सगळ्या घटनेवरती सगळ्या स्तरातून आता नागरिक, पॉलिटिशियन, नगरसेवक किंवा सामान्य माणूस जर म्हणतोय की जर या घटनेकडे पुणे पोलिसांनी किंवा पोलिसांनी जर सुरुवातीलाच काळजी घेतली असती ह्या अवैध धंद्यावरती किंवा ज्या नशामुळं ही सगळी पिढी बर्बाद होतीये, त्यामध्ये गांजा असेल, मटका असेल, जुगार असेल किंवा जे शरीराला हानिकारक ज्या काही व्यसन आहेत, ह्या व्यसनावरती जर पुणे पोलिसांनी सुरुवातीला काळजी घेत जर हे सगळं काही बंद केलं असतं तर आज
पुण्यामधले 5 जीव आणि पिंपरी चिंचवड मधले 7 जीव आज आपल्यामध्ये असते. आणि आता यानंतर जरी पुणे पोलिसांनी किंवा पिंपरी चिंचवड पोलिसांनी काळजी घेऊन जर हे सगळं काही बंद केलं तर यानंतरचं देशाचं भविष्य म्हणजे लहान मुलं हे देखील आता त्यामध्ये जाताना दिसत आहेत. ते मात्र सुरक्षित जर ठेवायचे असतील तर पुणे पोलिसांनी या सगळ्या धंद्यांवरती कारवाई करत सगळे सुप्रत साफ करावेत. आता अशी सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये मागणी करताना दिसत आहेत. तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच कळवा. तुमच्या परिसरामध्ये जर कुठले असे धंदे असतील त्याचे फोटोज क्रांती न्यूजला शेअर करा. ते आपण चॅनलच्या माध्यमातून पुणे पोलिसांचे डोळे उघडण्याचं काम आपण करू. तुम्ही बघताय क्रांती न्यूज. मी मेघराज गवारे. धन्यवाद.